सामन्याच्या दिशेने जाऊया. पाठीमागे चेंडू निघून झालाय, जोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्यात. वाइड बॉल. भाई गेंदबाज बदला है लेकिन हालात नहीं बदले, हालात नहीं सुधरे, हालात वही आमच्या जोडीनं आनंद उदून देखील जॉईंट होतील. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं वातावरण पावसाळी होतंय असं वाटतंय की ढग येऊ लागल्या थोडंसं, कारण रबर बॉल क्रिकेट आणि पाऊस आला नाही तर मजा येणार नाही. दिवसभर एक पण पावसाची सर नाही आली. कदाचित ती पावसाची सर या मॅचमध्ये किंवा सेमीफायनल फायनलला येऊ शकते, पण तिथपर्यंत जाणार कोण, पोचणार कोण? इथे ताई 11 की मिरायकल. नक्की सर, ज्या पद्धतीने पावसाचं तुम्ही आता हे नाव घेतलात त्या हिशोबाने जर सुक्का विकेट आहे ना, सुक्या विकेटमध्ये जितके रन बनवता येतील ना तितके रन बनवायला हवेत. आज दिवसभर पावसाची सर आली नाही, त्याच्यामुळे धावांचा पाऊस अक्षरशः पडलाय. 89 धावा, 86 धावा, 87 धावा, 75 धावा, अगदी धावाच धावा आज दिवसभरामध्ये पाहिल्यात. पण असंही होऊ शकतं एक चांगला स्पेल, चांगली गोलंदाजी, टिचून मारा, फिरकी मारा जर झाला तर कधी त्या धावा डिफेंड होऊ शकतील. नक्की सर, ज्या पद्धतीने पहिल्या 2 ते 3 मॅच आपण पाहिल्या, रनांचा वर्षाव इतका झालेला नाही. ज्याप्रमाणे काल म्हणजे काल पाऊस असून सुद्धा कमीत कमी 80, 85, 90 रनांपर्यंत प्रत्येक संघ रना मारत होता, परंतु आज विकेट ड्राय असून सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत संघ. नाही, याला दोन्ही कारण म्हणजे नक्कीच तुम्ही दोन्ही टीमला जवळनं ओळखता, त्याच्यामुळे वाईट बॉलचा इशारा येतोय. याच्यामध्ये एक गोष्ट सांगता येईल काय, आज सुक्या विकेटवर देखील धावा येत नाहीयेत, त्याला काय कारण असावं? 66 धावांचा पाठलाग करायचा आहे, 66 टू विन. वर्मा गोलंदाजीसाठी आता एंड चेंज केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न राईट आर्म अराउंड द विकेट आल्यात. आणि अराउंड द वर्ल्ड नावाचा एक चित्रपट देखील आला होता. आता बघूया अराउंड द विकेट आल्यात. आता या पण कहाणी नाही बदलली. वाईट दिला आणि त्याने सांगितलं की चेक करूया. एक रिव्ह्यू आहे, कधी वापरायचा ते तुम्ही ठरवा. आता वापरायचं आहे का नंतर वापरायचं आहे? एक ही बार आप कार्ड स्वाइप कर सकते हो. व्हाईट बॉल ते असते ना, रोज पेमेंटसाठी काही लिमिटेशन असतात, किती वेळा कार्ड स्वाइप करायचं. इथे एकच वेळ आहे. काय चाललंय, काय चाललंय? ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना 66 धावांचा, इथे फलंदाज रन मारत नाहीये परंतु गोलंदाज रन वाटतायत. ज्या पद्धतीने जी विकेटपट्टीचं मी मगाशी हे केलं ना उल्लंघन, त्यावेळेला मी बघितलं. नाही, आता असं झालंय ना, म्हणजे आता राजकीय परिस्थिती काय वेळेला असते ना, सरकार कोणाचं म्हणणार माहिती नाही, काही जण बाहेरनं पाठिंबा देतात. आता हे बाहेरनं पाठिंबा आहे, प्रतिस्पर्ध्यानं दिलेला हा बाहेरनं पाठिंबा आहे. आता स्वतःचं सरकारही बनावं लागणार आहे भाई, त्या धावा देखील करावे लागणार. म्हणून ओके. या ठिकाणी रोमांचक असा सामना चालू आहे. हा, इकडे ठेवा, बघायचं तिकडे, तिकडे बघायचं. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि या ठिकाणी चौकार. प्रेक्षक सांताक्रूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये खचाखच भरलेला आहे. 35,000 पब्लिक या ठिकाणी बघते. आणि सर एक आपल्या माहितीसाठी सांगतो, आतापर्यंत 3 बॉल झाल्यात आणि 21 रन झालेत. 3 बॉल मध्ये 21 रन. अरे कौनसी बॉलिंग कौनसी बॅटिंग चालू आहे भाई? हा 22वा असेल.
22 त्याच्यामध्ये व्हाईट करार दिलेला आहे. या ठिकाणी अंपायरचा नाही अंपायरचा निर्णय अंतिम राहील, स्पष्टपणे बोलणे. नाही, मैदानावरती पंचाचा निर्णय अंतिम असतो आणि शहरामध्ये साहेबांचा शब्द देखील अंतिम असतो. त्याकडे दोन्ही गोष्टीवरती नजर आहे. सध्या स्कोरबोर्ड आहे 22 आणि जॉईंट होतील आमच्या जोडीनं. थोडीशी स्वेअर गोलंदाजी आहे, स्वेअर गोलंदाजी चालले. अजूनही तो टप्पा लाईन सापडत नाहीयेत आणि ज्यावेळेला सापडते ना त्यावेळेला तो चौकार येतो. विकेटवर पडला का चौकार, बाहेर गेला का वाईट. गोलंदाजी चालू आहे ना, ज्या संघाला 66 धावा वाचवायच्या आहेत, पण अशी गोलंदाजी करून कुठेतरी ते स्वतःचा संघ अडचणीत आणतात. नाही, याला एकच आहे, म्हणजे जसं हिंदीमध्ये म्हणतात बघा आनंद, आमदनी अटन्नी खर्चा रुपया. आता बाकी जण काय सांगतात माहिती का, बॉलरला सांगतात वरबाजी आमदनी अटन्नी खर्चा रुपया, ऐसी गेंदबाजी करोगे तो कैसे जीतोगे भैया. अशी बॉलिंग डील केली तर जिंकणार कसं. या ठिकाणी अजून एक वाईट. एक तर बॅटला लागला का चौकार जातो, नाही लागला का वाईट होतो. भाई ये तो वही बात हुई, रंगीला वाली सीन है. आता रंगीला मधलं गाणं आहे माहितीये का, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. तशी कहाणी सध्या मैदानावरती आहे. 26 धावा झाल्यात आणि चेंडू किती झालेत, 4 बॉल. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारले, 9वा मारला तर 27 होतात. एकही 9वा नाहीये, एकही षटकार नाहीये, तरी पण 26 आहेत. पंचांनी पाहिलं, सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो योग्य निर्णय आहे. कोणी पंचांशी वाद करायचा नाहीये. व्हाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. आणि अशा वेळेला तुम्ही जी गोलंदाजी करतात ना, या नाजूक टप्प्यावरती आहेत, अगदी त्या कडेवरती आहेत. इथे कडे लोट होऊ शकतो. तुम्ही त्या टप्प्यावरती आहे जिथे स्पर्धेबाहेर जाऊ शकता. त्यामुळे या टुर्नामेंटच्या बाहेर जाण्याचा धोका तुमच्या समोर आहे. जो खतरा धोका, बऱ्याच वेळेला रेल्वे क्रॉसिंग असते, फाटकाच्या ठिकाणी लिहिलेलं असते वरती खतरा धोका, तसा खतरा धोका आहे तुमच्या समोर. आणि तो असताना देखील खराब गोलंदाजी. स्वतःला एकदा चिमटा मारा, जागे करा बाबा. हे स्वप्न तर नाही ना, त्या स्वप्नातनं जागवा, जाग करा स्वतःला, तर हा मॅच तुम्ही जिंकू शकता. स्कोर 27, कारण ही 27 तुम्हाला सतावते. अजून एक वाईड आहे का, ओके वाईड. आता रन किती झाल्या, 30. पहिली ओव्हर चालू आहे, पहिल्या ओव्हरचे फक्त 4 बॉल झाल्यात आणि स्कोर झालाय 30. म्हणजे सर नक्कीच इकडे आपण पाहतोय 66 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या ओव्हरीच्या 4 चेंडूमध्ये 30 धावा झाल्यात. म्हणजे आता कुठेतरी 36 धावांची गरज आहे. 36 धावा. काही काना वाटेल बाबा आमच्या जैनम स्कोरिंग मध्ये चूक केले की ऑनलाईनला आमच्या सुप्रीम लाईव्ह वाल्याने चूक केले. भाई चूक मैदानावरती बॉलरने केले. गैरों में कहा दम था हमको तो अपनों ने लूटा, तशी कहानी आई थी. गैरों में कहा गम था हमको अपनों ने लूटा, हमारी मैच भी वही फंसी जहां ज्यादा वाइड गेंद गिरा. सर ने गलत बोला है, हमें तो अपने लिए लूटा, गैरों में कहा दम था. बॉलर के इसमें दम नहीं था, लेकिन बैट्समैन के इसमें दम था. गलत मत समझना बेटो, गलत मत समझना. मैं भी क्रिकेटर हूँ. आपको समझ में आना चाहिए कि एक ओवर में अगर 5 गेंदों में 30 रन हो सकता है. 66 रन का तुम्हारा टार्गेट है. 4च बॉल 66 रन पाहिजे होते. तुम्ही एका ओव्हरमध्ये जर 30 रन काढू शकता, देऊ शकता. काय तुमच्यामध्ये दम आहे रे. परत वाईट आहे, परत वाईट. आता 33 झाले भाऊ. एक नंबर. आता एक ओव्हर मध्ये 33 रन, त्याच्यामध्ये 4 बॉल मध्ये 33 म्हणजे नेमकं काय. 2 बॉल तर चांगले टाक बाबा, कमी टाकू. सर तुम्हाला असं वाटतं की सीआयडी मधला शिवाजी साठम यांचा डायलॉग आहे बघा, Yes. कुछ तो गडबड है, कुछ तो कुछ गड़बड़ तो दया, गड़बड़ है. दया. इसमें कुछ तो गडबड आहे दया. अंपायरला तुम्ही काय खरेदी केले का रे.
अंपायर तुम्हाला खरेदी केलं का? तुम्हाला घेतलं होतं काहीतरी? हा 4 चेंडू झाल्यात आतापर्यंत आणि स्कोर आहे 33. फक्त 16 धावा बॅटनं आल्यात, बाकी 17 एक्स्ट्राच आहेत. आता हा पण जवळपास होताच त्या व्हाईटच्या जवळ. 17 रन व्हाईटचे आहेत एका ओव्हरमध्ये. 2 रन झाले, टोटल 35. आता बरोबर. बाकी काय व्हायरल होईल का ना माहिती नाही, पण ही पहिली ओव्हर व्हायरल होईल. अख्खा पूर्ण पहिली. चेंडू प्रत्येक. आणि या ठिकाणी ना माझा कॅमेरा चालू आहे, माझा मोबाईल चालू आहे आणि सगळे बघतायत. माझ्या पोलिटिशियन सगळी टीम बघते, सांताक्रूज पोलिटिशियन सगळे लोक बघतायत. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हा चालू आहे, हे बघा. बाकीचे विचारते बाबा तुमच्या उपस्थित असं झालं तरी कसं. लाईव्ह आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, बॅटला लागला तर चेंडू जातोय, एक तर चौकार नाही तर 2. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली झाले, 2 रन ऍड होईल. आता स्कोर किती झालाय ते एकदा बघूया आपण आणि मग सांगूया की पहिल्या एका ओव्हरला किती रन झाल्यात. 37. 37 धावा झाल्यात. 37 धावा करताना बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलात, म्हणजे षटकार मारत गेले तर 37 होतात. एकही सिक्सर नाहीये. नक्की ज्या पद्धतीची आपण बॉलिंग बघितली, जवळजवळ 18 धावा ज्या वाईटच्या म्हणजे एक्स्ट्रा धावा आहेत, म्हणजे फलंदाजाला कुठेतरी त्यांनी मेहनत करायलाच दिलेली नाहीये. आणि आपल्याकडे ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी वाचवायचा त्यांना प्रयत्न करायचा होता. मी नेहमी म्हणतो 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत. जेव्हा करणार ना त्यावेळेला काहीतरी नवीन प्रयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने बॉलिंग टाकली ना, 18 धावा एक्स्ट्राच्या दिलेल्या आहेत. म्हणजे एक तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो. ज्या एका बॉलरनं पहिलं सुरुवात केली त्याला बदलला आणि ज्याला आणला त्याने अजून वाईट टाकले. म्हणजे हा जो तुम्ही उल्लेख केला ना प्रयोग, जो एक्सपेरिमेंट केला ना तो अंगलट आलाय, थोडासा तो अंगावरती आलाय असं म्हणूया. आणि मॅच अजूनही आहे, असं नाही की मॅच संपलाय, पण पूर्णपणे जो लढण्याची वृत्ती होती ना ती निघले. 37. म्हणून चर्चा करताना आम्ही म्हटलं होतं बाबा साहेबांनी नक्कीच आम्हाला करेक्ट केलं कि गैरों में कहा दम था, हमको तो अपनों ने लूटा, हमारी कश्ती वही डूबी जहाँ पानी कम था. लेकिन भाई जब पानी कम था तो वहां कश्ती कौन लेके जाने को बोला था? अगर लेके नहीं जाते तो डूबती नहीं. जरूर जरूर. कहाणी में ट्विस्ट आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. ट्रॉफ्या आल्यात ना त्या ट्रॉफ्या बघून बाजूनी करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट. न्यू बॅट्समन सचिन. हलक्या हाताने खेळलेत. रुपेश सॉफ्ट हँडने खेळला होता. जोपर्यंत 1 रन जोडली जाईल ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून धावा जोडल्या जातील. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. 2 धावा डिक्लेअर, 3 धावा एकूण आहे 3 धावा. या चेंडूवरती मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतो, कारण तुम्ही जसा ट्रॉफीचा देखील उल्लेख केला गेला होता की आता ट्रॉफ्यांवरती सगळ्यांची नजर असणार आहे. म्हणून कुठल्याही स्पर्धेचा ज्यावेळेला जे पॅम्पलेट किंवा फॉर्म निघतो ना त्याच्यासमोर लिहिलेलं असतं चषक लिहिलेलं असतं, पण त्याच्यापुढे असतो आकर्षक. हे आकर्षण आहे
प्रत्येकाचं ते आता दिसून येणार आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने आता ट्रॉफ्या मैदानामध्ये आले ना, ज्या गोष्टीची उत्सुकता खेळाडूंना होती ती उत्सुकता आता कुठेतरी पूर्ण झाली आणि ती ट्रॉफ्या बघून असं वाटतं आता मेहनत कुठेतरी जास्त करावी लागणार आहे. कारण की या चमचमणाऱ्या ज्या ट्रॉफ्या आहेत ना, आज कोणते दोन संघ आहेत ना, रनर अप आणि विनर अप, हे कोणते दोन संघ आज घरी घेऊन जाणार? मेहनत तर जास्तच करावी लागणार आहे आणि एकमेकांना सांगावं लागणार आहे की बाबा आता जिंकायचं म्हणजे काल जितका प्रयत्न केला तितका जास्त करायचा. सिंगमला आज दिवसभरामध्ये चांगला खेळ सध्या याही टीम करतायत. काही चांगलं घडत नाहीये. प्रत्येक जे पाऊल पडते ते चुकीच्या दिशेनं जात आहे. सध्या ताई 11 हा संघ मात्र विचार करतोय की बाबा काय घडतंय. त्याने तर रन बनवल्या पण रन थांबवता येत नाहीयेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण जे पाऊल टाकलं जात आहे ते पाऊल कदाचित योग्य दिशेनं जात नाहीयेत आणि त्याच्यामुळे तेही विचार करतात की बाबा बिनसलं तरी कुठे. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. तसं या मॅच मध्ये थोडंसं झालंय. अजून ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला ना सर ट्रॉफ्यांचा, जशा ट्रॉफ्या आल्या ना मैदानामध्ये प्रेक्षक सुद्धा आलेत. म्हणजे संध्याकाळचं सत्र कुठेतरी गरमागरमीचं वातावरण मला दिसतंय. डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये हा शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. सध्या 46 20 रन अजूनही करायचे आहेत. 46 46 झालात. अजून एक डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आवश्यकता आहे. एक सुंदर गाणं वाजलं गेलं आता संत आणि वसंत दोन्ही ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला फरक पडतो. वसंत येतो त्यावेळेला प्रकृती सुधारते आणि संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. दोन्ही गोष्टी असतात. त्याच्यामुळे संत आणि वसंत या दोन्हींचा चांगला समन्वय इथे साधला गेला. 20 धावा करायचे आहेत. 20 धावा करायचे आहेत आणि जसं तुम्ही म्हटलं की बाबा आता ट्रॉफ्याला बघून मेहनत थोडीशी ज्यादा करावी लागणार आहे. भाई जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ही ज्यादा करो, किस्मत रूठे लेकिन हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. थोड़ा सा मजबूत करा इरादा. PCPL
थँक्यू. पहिलं षटक थोडंसं दूर गेलं, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न टीमही करते. आता त्या टीमचं नावच, समोरची टीम आहे ना ती मिरॅकल आहे, ती तर करणारच काहीतरी चमत्कार, ते करणार. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये तो केलाय. आता दुसऱ्या बाजूला ताई 11ला चमत्कार करावा लागणार. नक्कीच सर. आता जर हा सामना जिंकायचा असेल ना तर ताई 11ला कुठेतरी चमत्काराचीच गरज आहे. आणि फार पूर्वी एक चित्रपट आला होता बघा, लक्ष्मीकांत बेर्डे होते, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं बाबा चमत्कार. आता बघूया नक्कीच तसा काय चमत्कार होतोय का. तसाच काहीतरी चमत्कार करावा लागेल ताई 11ला. स्ट्रायकर एंडला फलंदाज पकड रुपेश. आता गोलंदाज पण आशेने बघतोय. पंचाने तर सांगितलं इट्स अ लिगल डिलिव्हरी, इट्स ओके. पण बॅट्समनने घेतलंय का अंपायर? बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला, पंचांनी पाहिलं आणि आलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर पण आहे, लवली पण आहे. फेअर अँड लवली वाला खेळ आहे. चला, फेअर अँड लवली वाला खेळ आहे, मॅच बदलू शकतो. डॉट 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 डॉट. मी एकदा तुमच्या दिशेने येतोय आनंद. या मॅच मध्ये पुन्हा एकदा असं वाटतंय की क्षेत्ररक्षण करणारा संघ कमबॅक नाहीये, फाईट बॅक करतोय. फाईट बॅक. अति सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे फलंदाजी पण. 3 बॉल डॉट गेलेले आहेत आणि सदर ठिकाणी अंपायरचा निर्णय कंटिन्यू आहे. आणि आम्ही कसं आहे माहिती आहे का, आम्ही तुमच्या बाजूने नाही आहेत. मित्रा इकडे घे. हा, या ठिकाणी अतिसुंदर गोलंदाजी फलंदाजी चालू आहे, पण एक चमत्कार होत आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी अंपायरचं नाव सुनील कदम. मागच्या वेळेस सुद्धा आमच्या टीमच्या टायमाला तेच होते. अतिसुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी त्याचप्रमाणे अतिशय फटका आणि परत चौका मारलेला आहे. 2 रन. ओके. या 2 रनने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 53-53. 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. काही हलकीशी धून. आणि आता सेमीफायनलचा मॅच याच्यानंतर असणार आहे. कोण जाणार त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. ब्लास्टर आपण देखील रेडी राहायचंय, तयारीत राहायचंय. चला, फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चालू आहे नेटवर्क. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत करण. स्ट्रायकर एंडला रुपेश आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं दीपक, अशी जोडी मैदानावरती सज्ज आहेत. 12 मध्ये 13. आपण भरपूर वेळा आता चमत्कारचा उल्लेख जरूर करतोय, पण दुसऱ्या बाजूला मिरायकल सांगते भाई अब कोई चमत्कार नाही, यावेळेला फक्त आम्ही जिंकणार.
नक्कीच आता इथे खरंच सर काहीतरी मोठा चमत्कार घडला ना तरच ताई इलेव्हन कमबॅक करू शकतो, कारण की रब्बर बॉल आहे, काही होऊ शकतं. जवळपास सर सामना संपायला आलाय, म्हणजे कुठेतरी पराभवाच्या छायेत आहे ताई इलेव्हन. परंतु जे अवांतर जे धावा आहेत ना, एक्स्ट्राच्या धावा त्या कुठे थांबताना दिसत नाहीये. सातत्याने गोलंदाज वाईट टाकून अवांतर धावा म्हणजे अक्षरशः वाटतायत. खैरात चालू आहे. जे व्हाईट बॉल टाकले जातात ना, उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या फिल्डरला चकून चेंडू चाललाय, जोपर्यंत पाठलाग केला जाईल. 2 रन 2 रन. म्हणजे जसं आपण कधी कधी उल्लेख करतो बघा, म्हणजे म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं का कुऱ्हाडीवरती पाय मारणं, असं ते दोन्ही प्रकार आहे. एक तर तुम्ही स्कोर केला होता, फक्त तो धावफलक तुम्हाला डिफेंड करता आला नाही, बचाव त्याचा करता आला नाही. वाईट वाईट हा पूर्ण इनिंग आहे ना, कदाचित सुप्रीम लाईव्हला लगेच डिमांड होईल की बाबा या एवढ्या इनिंगची जर थोडीशी हायलाईट पाठवा, कारण याच्यामध्ये वाईट जास्त आहेत. आणि वाईट वाईट टाकून आहे ना, हे वाईट वाईट टाकून संघाची परिस्थिती आता वाईट व्हायला लागली. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतोय ना, संघाची परिस्थिती पूर्ण वाईट परिस्थितीमध्ये चाललेली आहे, कारण की जे वाईटचं सत्र आहे ना ते कुठे थांबताना दिसतच नाहीये. एका जरी गोलंदाजाने जर चांगला कमबॅक केला असता ना तर कुठेतरी सामना अजून थोडासा लांब आपल्याला पाहायला मिळाला असता. तो जात नाहीये, फक्त चेंडूच लांब लांब जातोय, लांब लांब हाताळला जातोय. जो मध्ये पडतो तो बाहेर जातो, आणि जो बाहेर जातो तो वाईट जातो. दोन धावांची आवश्यकता आहे. मिड विकेटला चेंडू चाललाय, जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. आता रिलॅक्स मूडमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे आपण अगदी विजयाच्या समीप आहोत. जसं आज रविवारचा दिवस आहे ना, आम्हाला पण ट्रेनमध्ये येताना माहिती आहे आज का टेन्शन नाही, ट्रेन खाली असतील, आरामात कुठलीही ट्रेन पकडली तरी चालेल विरारला जायला, नाही तर बाबा अंधेरी विरार टेन्शनवाला. आता सध्या तीच कहाणी आहे, रिलॅक्स मूडमध्ये आहेत. यानंतर टॉससाठी या शेवटची एक धाव बाकी. आता ती एक धाव देखील वाईडनं आले. सुरुवात झाली वाईडनं, एंड झाला वाईडनं, परिस्थिती झाली वाईट. आणि अशा प्रकारे मिरॅकल संघ जो आहे ना तो मला तर असं वाटतं खूप कमी मेहनत करून सेमीफायनलला पोहोचलेला आहे. नाही, म्हणून मी उल्लेख केला होता बाबा कुछ तो गडबड आहे. आता त्यांनी मिरायकल जादू समोरच्यावर केली का? नक्कीच विजयी संघाचं अभिनंदन, आणि हारणाऱ्या संघाने नाराज व्हायचं नाहीये. पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा असणार आहे. आणि दुपारच्या वेळेला ज्यावेळेला मिरायकल पराभूत झाला होता, करंजी भोजे यांची उल्लेख होता बाबा कमबॅक करणार आमचा संघ, आणि त्यांनी नुसतं कमबॅक नाही केले, फाईट बॅक केले, आणि आता विजय झाला. हा सेमीफायनलचा मॅच आहे, त्याचा टॉस केला जातोय. एका बाजूला मिरायकल आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे M&S.
जोडीनं कमाल केलेली आहे बाई. जोडी नंबर 1 आहे. काल जसं आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये बंटीची बॅटिंग काल अप्रतिम पाहिली होती, तशी ही जोडी आहे. दॅट्स अ जोडी नंबर 1 मैदानावरती दाखल झाले. आता बघूया या जोडी नंबर 1 ला तोडण्यासाठी, फोडण्यासाठी, थांबवण्यासाठी आणि रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. चला मॅचला सुरुवात. सेमीफायनलची महत्वाची मॅच. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती फटका छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पहिलाच बॉलवरती धडाकेबाज सुरुवात. चौकार. कलर गुलाल जो असतो ना त्याचाही कलर असतो. त्याच्यामुळे आता बघूया कोण तो गुलाल उधळणार, कोण जिंकणार, या ट्रॉफीला जिंकणार. अभिजित आज सकाळपासून पाहिलं तर अभिजितची बॅटिंग, अभिजितची फिल्डिंग त्याच्या नावामध्ये आहे अभिजित. आणि जेव्हा जेव्हा ते खेळल्यात तेव्हा तेव्हा जीत मिळालेली आहे. आणि ते आहेत बरोबर स्ट्रायकर एंडला. पहिल्या बॉलवरती चौकार, पहिल्या चेंडूवरती चौकार. आता कव्हरच्या डोक्यावरनं पहिला ऑन साइडला, आता ऑफ साइडला. ऑन अँड ऑफ, ऑन अँड ऑफ. पहिला कारण त्यांनी घेतलेली मेहनत, त्या खेळाडूने दाखवलेलं खेळ आणि मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूने कशी बॅटिंग केली जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये या 2 चौकारांना पेश केलंय. धाव फलकावरती 8 धावा, लगातार 2 चौकार आल्यात. पाहूयात हॅट्रिक चौकार या ठिकाणी येतोय का. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक चौकारांची तर पूर्ण झालेली नाही आहेत, षटकारांची झालेली आहेत, पण एकदा झालेली आहेत. प्रशांतच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा त्या दिशेने वाटचाल होईल का. फटका खेळला छान पद्धतीनं. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा सिग्नल. और पिछले 3 गेंद पे 3 4 है. 3 चेंडूवरती पिछले गेंदों में अच्छी बल्लेबाजी करे इस बार अभिजीत. अभी सूझबूझ भरी वाली बल्लेबाजी दोन्ही बाजूला. ऑन अँड ऑफ, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बाजूला. अजून एक फटका केलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. जोपर्यंत फिल्डर पोहोचतील. एक धाव. दुसऱ्या धावाचा 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. त्या 2 धावांनी स्कोरबोर्डवरती वाढ होईल. जाऊन पोहोचेल तो आता 14 शॉर्ट रन आहे की ती चेक करायचे. आपल्या सर्वांचाच लाडका खेळाडू, टेनिस क्रिकेट जगतामध्ये सध्या ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे असे आपल्या सर्वांचा रबर बॉलचा आवडता खेळाडू नागेश वाडेकर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. नागा या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू रबर बॉलचा एक स्पेशल खेळाडू आहे आणि त्यांचं आगमन या मुख्य मंचावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, सहर्ष आणि सहर्ष स्वागत. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावाची शर्ती आज भरपूर प्रमाणामध्ये आहेत. पंच आनंद सर, पाठीमागच्या बॉलवरती किती रन? 2. ओके, येस सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं. फिल्डर जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. चेंडू जाईल बाउंड्रीच्या पार. चौकार. आणि नागेजी वाडेकर यांचं जसं आगमन झालं सर तसा चौकार. कारण नागेजी वाडेकर यांची बॅटिंग देखील अशीच आहे. चौकार षटकार मारणं ही त्यांची खास करून आपण पाहिलं तर खूबी आहे, ती पसंती आहे. आणि ते आल्यानंतर चौकारांचा पाऊस मैदानाच्या मध्ये सर पडतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 18 आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता म्हणजे मुंबईच्या क्रिकेटमध्ये असं एक नाव
आक्रमक फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, अगदी वर्षाव करणारा खेळाडू म्हणून नागेश वाडेकर यांचं नाव घेतलं जातं आणि ती स्पेशालिटी राहिलेली आहे, खासियत राहिलेली आहेत. आणि ती खासियत असलेलं व्यक्तिमत्व आपण सध्या व्यासपीठावरती बघू शकता. नागेश वाडेकर यांना या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही करूया आपण मनापासून आभारही मानूया आणि त्यांचं सहर्ष स्वागत करूया. नागेश वाडेकरच्या विरोधामध्ये मी शिवाजी पार्कला एक मॅच खेळलो होतो. त्यांनी माझा चेहरा ओळखलेला नाही असं वाटतंय मला, कारण सेमीफायनलमध्ये आम्ही एकत्र खेळलो होतो आणि मागच्या 2026ला जेव्हा फायनल होती ना त्यावेळेस नागेश वाडेकरने 3 6 मला मारले होते. त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आज त्यांचं स्वागत आहे सांताक्रूज पोलिसांच्या तर्फे. नागेश वाडेकरने माझा अजून चेहरा बघितलेला नाही आहे आणि माझी बॉलिंग पण त्यांनी बघितलेली नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नागेश वाडेकरला मी पण चांगला ओळखतो आणि तुषार गोजरे म्हणजे बंटी गोजरे यांना ओळखतात. यांनी पहिल्या बॉलला माझ्या मुलाने यांना बोल्ड काढला होता शिवाजी पार्कमध्ये. यांना बोलतो मी. चला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय छान पद्धतीनं. बॉल चाललाय. पंचांचा सिग्नल नो बॉल आणि नो बॉल वरती आपण पाहिलं तर डिक्लेरेशनच्या माध्यमातून धावा प्राप्त होतील 2, एकूण धावा 3. क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी प्रवीण सज्ज झाले आहेत आणि आपण असायला हव्या. किती धावा करायच्या आहेत, किती रन करायचे आहेत, किती धावा केल्या पाहिजे, कारण दोन्ही मधला एक सामना झाला होता ज्यावेळेला 80च्या आसपासचा पाठलाग करायचा होता तेव्हा एक क्षण वाटलं होतं की मिरायकल तो पाठलाग करू शकेल, 76 धावांचा पाठलाग करू शकेल, पण तो 76 धावांचा पाठलाग रोखला गेला होता. आणि ते पाहता आता सध्याच्या घडीला तितक्याच धावा करण्याचा प्रयत्न इथे MNS ब्लास्टर हा संघ देखील करणार. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग अर्थात रबर बॉल बिग बॅश लीग 2026 अको टप्प्याचा चेंडू अजून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा चेंडूवरती देखील पूर्ण केल्या जातील. कालचा दिवस आपण पाहिला होता जिथे चेन्नई सिंगम फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता तेही दाखल झाले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पण ते बघतात की त्यांच्या समोर मिरायकल की ब्लास्टर, पण ते सांगतात सिंगम भाई कोई भी आहे जिथे घेतो आम्ही. सिंगम ते सांगतात, पण तेही तयार आहेत, ब्लास्टर तयार आहेत, मिरायकल तयार आहेत त्यांना कडवी लढत देण्यासाठी. नक्की नक्की अगदी तेही तयार आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेने, पुण्याच्या सामन्याच्या दिशेने. ओव्हर द विकेट. चांगला बॉल मिस केलाय. रिॲक्शन ऍक्शन प्रतिक्रिया सर्व काही मैदानाच्या मध्ये आता दिल्या जात आहेत. डॉट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 23 ऑन स्कोर कार्ड. ओमकार साई मित्र मंडळाचे आपण पाहिलं तर सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज अगदी आपण पाहिलं तर मान्यवरांची उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी लाभत आहेत. ओमकार साई मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत, वेलकम. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 24वा धावफलकावरती आहेत आणि प्रभात कॉलनी प्रीमियर लीगचे खासियत राहिलेले आहेत. प्रत्येकाची उपस्थित राहिलेत, मग कुठल्याही क्षेत्रात समाजकार्यामध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो, प्रत्येकानं उपस्थिती या स्पर्धेसाठी दिलेली आहेत. सध्या हे संपूर्ण पदाधिकारी आपण पाहू शकता स्टेजवरती आणि त्यांच्यात माहितीसाठी सेमीफायनलचा मॅच आहे. व्हाईट बॉलचा इशारा, हा सेमीफायनलचा मॅच. अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचणार, पण या षटकानंतर एक चर्चेवरती आपण येऊया. काल काय घडलं होतं अशा वेळेला ज्या वेळेला सेमीफायनलचा मॅच सुरू होता त्यावरती चर्चेला येऊया. पण तुर्तास स्कोरबोर्ड अपडेट करूया. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण शॉर्ट बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय फाईन लेगला. पंचाने सांगितलं डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल, तिथे धावा प्राप्त होतील 2 आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 27 धावा धावफलकावरती आहेत. सर कालचा दिवस, आजचा दिवस, काल पाऊस पडला, आज व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या मैदानावरती सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळाल्यात. दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला. काल पाऊस पडला आणि आज धावांचा पाऊस पडलाय. या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कालचा दिवस होता, थोड्या वेळाने का होईना थोडी पावसाची सर यायची जायची. आताही पाहिलं थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे, असं वाटतंय की एक 15-20 मिनिटांनंतर पाऊस येऊ शकतो. एक फोरकास्ट नाही आहे, पण अंदाज आपणही वर्तवू शकतो की जे वातावरणामध्ये बदल होऊ लागल्यात, हे वातावरणीय बदल कदाचित पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये, आणि जी थोडी थंडगार हवा येऊ लागले, म्हणजे थंडगार हवा, थोडंसं वाळू जी तापलेली होती
आणि समुद्र किनाऱ्यावरचा खेळ आपण पाहतोय. या षटकात 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. स्कोर आहे 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 28. 28 धावफलकावरती पुढचा बॉल बॅकवर्डला गेले. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या जवळ निघून पंचांचा सिग्नल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टू 32 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा हा बॉल आहे. निर्णायक बॉल असणार आहेत. पाहूयात. आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आहेत. 5 षटकांचे सामन्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. सुरुवातीच्या 2 मॅचेस 6 षटकांच्या आपण पाहिल्यात. एकतर प्रभात कॉलनी प्रीमियर लीग जर पाहिली ना 6 आणि 5 षटकांच्या मॅचेस झालेल्या आहेत. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल पुन्हा मात्र दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती मात्र वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावा धावफलकावरती 33 धावा 16.50च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हलकीशी धून ऐकूया. 33. तर 3 षटकांचा खेळ बाकी. अजून 33 होतील, 43 होतील, 53 होतील. 33 झाले तर 66, 43 झाले तर 76 आणि 53 झाले तर 86 धावा येऊ शकतील. 73 आणि 83 याच्यामध्ये स्कोरबोर्ड राहू शकतो. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात गोलंदाज. अकोटाप्याचा चेंडू टॉप थोडस टो वरती आले तर टाचेवरती आले तर टॉप ऑफ द बॉल गेला. चेंडूला खेळलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर. एक धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोर 34. धावफलकावरती जसं आपण उल्लेख केला की धावसंख्या कितपर्यंत मजल मारायला हवी, कितपर्यंत धावसंख्या ती थांबवू शकते, जाऊ शकतात, या गोष्टीचं आपण अनालिसिस केलं. दुसऱ्या बाजूने गोलंदाजासाठी संधी आहेत. तेही प्रयत्न करू शकतात कमीत कमी धावेंपर्यंत रोखण्याचा. कारण पावसाळी रबर बॉलचं आपण पाहिलं तरी आयोजन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर विकेटच्या अगदी मध्यभागी जवळपास विकेट किपरच्या थोडा अगदी पुढे पडलेला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. कॅच तर ती कॅरी होऊ शकली नाहीत. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजही कमबॅक करू शकतात. ज्या धावेला सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये थोडं जास्त धावा आल्यात त्या धावेला रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजही करू शकतात. बघा त्या दिशेने आपण चर्चा करणार आहोत. कारण इथून स्कोरबोर्ड 66, 76 की 86 पण कदाचित 66च्या आतही रोखला जाऊ शकतो. गोलंदाज तोही विचार करतोय भाई रन देने लेकिन उस स्कोरबोर्ड को आगे नहीं लेके जाना है. 66च्या वरती जायचं नाहीये. किंबहुना मागच्या सामन्यामध्ये याच 2 संघाची भिडत होती ना त्यावेळेला 76 होता टार्गेट. तिथपर्यंत तरी थांबवायचंय. आता अप्रोच काहीतरी वेगळे आहेत. आता काहीतरी कानमंत्र अगदी मैदानाच्या मध्ये देण्यात आलेले आहेत. कसं खेळायचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे आले. फोर्स केलं बॉलला आणि बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. यूज काही चेंडूचा खेळ पाहिला जिथे मोठा फटका येत नव्हता, रन येत नव्हते, आता रन आल्यात. अजून एक पाठीमागे निघून चाललाय चेंडू. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर या 42 षटकातील पुढचा बॉल. लारावा एन्जॉय करतायत.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हाट अ शॉट. वा वा. स्ट्रोक आणि बॉलला पाठवलं दूरवरती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 48. 48 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. जसं आपण उल्लेख केला की 68, 78 की त्याच्या पुढे 87 कितपर्यंत धावसंख्या जाणार. आता मैदानाच्या आतमध्ये त्या 2 षटकारानं पुन्हा एकदा तो पॉझिटिव्ह इंटेंट क्लिअर केलाय की मैदानाच्या आतमध्ये किमान 60-70 त्या पुढे जाण्याचा प्रयत्न तो करताय संघ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबालकावरती 47, 47 आहेत. 15च्या वरची 16च्या घरातली सरासरी आणि ही जर मेंटेन ठेवली तर 80 धावा होऊ शकतील. 80 पर्यंत पोहोचू शकतील. आणि ज्या थंडगार हवेचा आम्ही उल्लेख केला होता ना, बरोबर समुद्र किनाऱ्यावरती बघितलं तर ज्यावेळेला असे पक्षी उडतात ना, ज्यावेळेला जातात त्यावेळेला एक इशारा असतो की बाबा पाऊस येऊ शकतो आणि इंटेन्शन असतं. आणि कारण पंचाने देखील प्रोटेक्शनसाठी आमचा बरोबर रेनकोट घेतलाय रेडीवेअर. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की हवा थोडीशी थंडी आहे. आता प्रतिस्पर्ध्यावरती म्हणजे आसमान में काले घने बादल है लेकिन टीम के ऊपर संकट के बादल भी है. दोनों तरफ है. गोलंदाजीसाठी क्रमांक 4चं षटक दीपक. एका बाजूला अभिजित, दुसऱ्या बाजूला विकास सिंग. याच करता मी म्हटलं होतं ही जोडी नंबर 1 आहे. या जोडीला तोडावं लागणार, फोडावं लागणार. अशा वेळेला काय पाहिजे? कोण चॉकलेट घेतं, चिंगम घेतं, अशा वेळेला किटकॅट पाहिजे. कारण किटकॅट काय सांगतं, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. या जोडीची डोकेदुखी घालवायची तर विकेट पाहिजे. विकेट नाही येणार. सध्या तरी जोडी जमले आणि जोडी कमाल धमाल करते. 2 धावा. 48 वर गाडी. 50 धावा सध्या टीमच्या मात्र आपण पाहिलं तर अगदी पाहायला मिळतात. विकास मैदानाच्या आतमध्ये. सिंग सध्या बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अभिजित मैदानाच्या आतमध्ये तोही दाखवतोय आपलं दमखम. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलायत. परंतु कालचा इतिहास पाहता, आजचा इतिहास पाहता, 2 दिवसाचा खेळ पाहता या मैदानाचा रन चेस ज्यावेळी करण्यात ज्यावेळी प्रयत्न केलाय त्यावेळी त्या रन चेस मध्ये चेस करणारा संघ मात्र जास्तीत वेळा जिंकलेला आहे. परंतु ही मॅच महत्वाची मॅच आहे. राऊंड विकेटने गोलंदाज पुण्याचा मात्र चेंडूला खेळायचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत बॉल आपण पाहिला तर निघून जातोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलचं रूपांतर 2च्या जागी 3 रन होणार. नाहीतर एरवी पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट थोडासा चिखल असतो, निसरडा भाग असतो. त्यावेळेला रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा 2-2, 3-3 धावा फार कमी अभावाने येतात. पण सध्या ड्राय आहे, सुका आहे. पुढ्यातला चेंडू होता. झेल नाही होणार. लेट आले, थोडेसे लेट आले. तुम्हाला रिप्लाय करायचं होतं. क्विक रिस्पॉन्स पाहिजे होता. जलद गतीनं इथे तुम्हाला यायचं होतं, ते येता आलं नाहीये. स्कोर 54. 54 धावा धावफलकावरती. या षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती 3, त्याच्यानंतर सिंगल. आता काही वेगळं होणार का? मैदानाच्या मध्ये रनआउटची संधी आहे. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाडू जोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील पंचांचा सिग्नल लेग बायच्या माध्यमातून धाव प्राप्त होईल. एका धाव्याने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 55 धावा. हा मॅच पण हाय फाय वाला आहे, हाय व्होल्टेज ड्रामा वाला आहे. हृदयाची धडकन वाढवणारा, दिल की धडकन तेज करने वाला यह मुकाबला है. 55 धावा आहेत. व्हाईट बॉल खराब चेंडू अवांतर धाव जोडली जाईल. 56 धावा सध्या धावफलकावरती आहेत. एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की धावांचा पाठलाग झालाय नाही झालाय. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्यात, तिथे धावांचा पाठलाग झाला नव्हता. या 2 संघांमधली याच्या अगोदर विनर मधली लढाई पाहिली होती, तिथे देखील धावांचा पाठलाग झाला नव्हता. आता बघूया ते जो इतिहास कालचा, जो इतिहास दुपारचा, तो इतिहास आता बदलला जाणार का पाहूयात. कारण खरी मजा तर हीच आहे. लीगच्या फॉर्मॅट मधली मजा हीच असते. शेवटपर्यंत तुम्हाला झुंज द्यायचे, लढायचं आहे आणि मॅचला बदलायचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये आहेत. विकेट किपर जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत
पुन्हा एकदा एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 5. स्कोर कार्ड वरती धावसंख्या अब तक 56 रन, 56 ऑन स्कोर कार्ड. बघूया अब तक 56 बने है 56. आणि या ओव्हर मध्ये जमेची बाजू काय माहिती का, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. दीपक यांनी जे षटक पाहिजे होतं तसं षटक हाताळलंय आपल्या टीमसाठी. पण षटकार आलाय आलाय आलाय, ज्या सिक्सरची आवश्यक. सिक्स्टी 62 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक असणार आहेत आणि शेवटचं षटक आपण पाहिलं तर स्विंग बॉल या स्पर्धेची स्पेशालिटी आहेत. एकतर 2 बॉलनी संपूर्ण स्पर्धा खेळली जातात. पहिलं पॉवर प्लेचं षटक तिथे स्विंग बॉल, त्याच्यानंतर तुम्ही मधल्या कालावधीमध्ये तिसरं चौथं 5व्या षटकामध्ये देखील पॉवर प्ले घेऊ शकताय. तिथे देखील तो स्विंग बॉल वापरला जातोय आणि 2 6 नंतर तिसरा 6 आला तर डायरेक्ट 9वा असतो, म्हणजे तिथे 9 धावा मिळतात. सर आतापर्यंत जवळपास संपूर्ण स्कोर कार्ड तपासून पाहिला ना, पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, बरोबर उंचावणारी जी धावसंख्या होती त्याच्यानंतर थोडी कमी झाली, 15 वरती आली, पुन्हा 15 आल्या आणि त्याच्यानंतर 14 आलेल्या आहेत. याचा अर्थ 18 वरनं 15, 15 वरनं 15 वरती राहिले, 14 वरती खाली आले तर 13 होतील. आणि 13 आले तर काय होतील माहिती का, 62 अधिक 13 75 होतील. मागच्या सामन्यासारखं 76चं लक्ष समोर असणार आहे आणि तेच पाहावं लागणार आहे. त्या स्विंग बॉलचा उल्लेख, विंड बॉलचा उल्लेख तुम्ही केला होता या स्पर्धेमध्ये. केलेला प्रयत्न पॉवर प्लेचा इशारा देखील होता. 62 62 धावा धापलकावरती आहेत. कारण जी बोजा अर्थात केबीस पूर्ण केलेला आगळा वेगळा प्रयत्न, एक वेगळी संकल्पना, हा स्विंग बॉल आपण IPL मध्ये स्टेप बॉल पाहिला होता. या स्विंग बॉलनं ना मॅच दोन्ही बाजूला स्विंग होताना पाहिलाय, बदलताना पाहिलाय, चेंज होताना पाहिलाय. आता बघूया तसा बदलेल का. शेवटचं षटक संतोष, पहिला बॉल अभिजीत अभी ठीक कर दे. आणि धावा मिस केलं यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जे सांगत होत आहेत. पण महत्वाची गोष्ट सर काय, आता या धावा तर होणार आहेत, परंतु 5 षटकानंतर त्या पॅनलच्या धावा कुठल्या संघाच्या ऍड होणार नाही होणार तोही खेळ महत्वाचा आहे. कारण ह्या गोष्टी कालही पाहिल्यात, आजही पाहिल्यात. चला पेनल्टीला भरपूर वेळा चेंजेस झाले. सध्या स्कोरबोर्ड वरती 68 आहेत, 68 धावा. हा मिस झाला यशच्या हातात देखील निसटलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील जलद गतीनं पूर्ण केली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, स्ट्राईक पाहिजे विकास यांना आणि त्यासाठी आपले विकेट सॅक्रिफाईस करतायत. 2 धावा व्हायच्या स्वरूपात प्राप्त झाल्यात. स्कोर आहे 70. शेवटच्या या ओव्हर मधलं षटकामधल्या आखे खेळ सुरू आहे आणि सध्या 70 धावा आहेत. ज्यावेळेला 33 झाले होते ना, त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की 33च्या डबल 66, 76 की 86, आणि त्यावेळेला म्हटलं हा स्कोरबोर्ड कदाचित 66 आणि 76 याच्यामध्ये राहू शकतो. आता स्कोरबोर्ड सध्या त्या मधल्या टप्प्यावरती आलाय. 70 धावा झाल्यात, काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि त्याच वेळी आपल्यामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय एन्सल डिसोजा सर यांचं आगमन आहे. ते आगमन होत असताना पाहायला मिळतात. मी एन्सल डिसोजा सर आपणास विनंती करतो सर, आपण सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती VIP डाईस वरती येऊन आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. PCPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग सध्या आपण पाहतात आणि त्याच वेळी एन्सल डिसोजा सरांचं आगमन या मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये, झेलची संधी, झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय, झेल बॅटरचा खेळ.
मॅच मध्ये त्यानं गोलंदाजीसाठी खास करून त्याला इन्व्हाइट केलं. ज्यावेळी एका गोलंदाजाने 2 नो बॉल टाकले, त्याच्यानंतर संतोषला घेऊन आले आणि संतोषनं त्या ओव्हरमध्ये थोड्या कमी धावा दिल्या होत्या. आता ती गोलंदाजी संतोष पुन्हा करतो या मॅच मध्ये. असंही संतोष म्हटलं की समाधान असतं आणि हे समाधान तर शोधायचं होतं. प्रत्येक वेळेला आपण समस्या बघतो, पण समस्याचं समाधान करणं तेही आवश्यक आहे आणि तेच कदाचित केलेलं आहे. संतोषच्या रूपानं योग्य पर्याय निवडलेला आहे, योग्य पर्याय निवडलेला आहे. जी चॉईस केलेली आहे ती महत्वाची आहे. शेवटची ओव्हर बाकी आहे दादा, दादा शेवटची ओव्हर आहे. 2 मिनिटं थांबा, कॅमेरा येईल असा. 2 मिनिटं थांबा. अजून एक षटकार, 6. स्कोर 76. थँक्यू. बँड बाजा सर्व काही सुरू मध्ये षटकारांचा सध्या पाऊसही पडतोय. ज्या पद्धतीनं बॅटिंग होत आहेत, सध्या धावफलकावरती नजर मारली तर 76 76 वरती धावसंख्या मात्र पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संतोष पुन्हा एकदा तयार. काय तो कमबॅक करेल का? राऊंड विकेट, परंतु कमबॅक करण्या अगोदर याही बॉलला पाठवलंय हवाई सफरवरती. शेणू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 82 82 धावा झालेल्या आहेत. झाल्या 82 मध्ये 3 धावा होतील प्लस 85 आणि 86 टार्गेट आहेत. 86 86 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलेलं आहे. 86 कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्या देखील आपण पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपल्यामध्ये काही सन्मान्य अतिथी आहेत, त्यांचा आपण स्वागत सन्मान करूयात. मी आदरणीय सन्माननीय अन्सल डिसोजा सर यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओमकार साई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत ते देखील मात्र या ठिकाणी पोहोचतात. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. अन्सल डिसोजा सरांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या मंचावरती केला जातोय. मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर हा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. 86 विन आहेत. क्षेत्ररक्षण लावा, लगेच लावा, विनंती आहे. सध्या हा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार साई मित्रमंडळ अन्सल डिसोजा सर यांना पण सध्या मुख्य मंचावरती पाहतायत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान मात्र या ठिकाणी करण्यात आला. थँक्यू सो मच. ओमकार साई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आलात, मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपला पुन्हा एकदा पीसीपीएलच्या कमिटीच्या वतीनं, प्रभात कॉलनी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. मॅचची दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. एक छोटंसं संगीत घेऊया आणि येऊया दुसऱ्या इनिंग कडे.
की 2 दिवसामध्ये आपण ह्या धावेंचा पाठलागाच्या दिशेनं वाटचाल होताना पाहिलेली आहेत. म्हणजे 86च्या जवळपासची 85च्या जवळपासची आपण ती मॅचही पाहिलेल्या आहेत. काय वाटतंय हा सामना पाहता, हा मॅच पाहता, काय वाटतं ही मॅच कुठल्या मोडवरती येऊ शकते? चला दोन्ही बाजूवरती आपण चर्चा करणार आहोत की हा धावांचा पाठलाग होईल न होईल. आज सकाळच्या वेळेला ज्यावेळेला मिरायकल टीम उतरली होती ना ताई 11च्या अगेन्स्ट, त्यावेळेला त्यांना 87 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळेला त्यांनी केल्यात. पण भाई सुबह से शाम तक बहुत कुछ हुआ है. सुबह से शाम तक बहुत कुछ हालात बदले भी है, बिगडे भी है और सुधरे भी है. त्याच्यामुळे भरपूर काही बदल झालेले आहेत. एनर्जी लेवल काय आहे, तुम्ही किती थकलेले आहात, त्याच्यातनं किती एनर्जी घेऊन तुम्ही मैदानावरती आलात, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. आता तिसऱ्या सामन्यामध्ये जिथे 76 धावा करताना कदाचित तो पराभव स्वीकारावा लागला होता मिरायकलला, आता त्या पराभवाची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे मिरायकलसाठी. तर सेम कंडिशन आहे M&S ब्लास्टरसाठी. त्या सामन्यामध्ये जसा विजय संपादित केला तसा आता पुन्हा जिंकायचा आहे. त्या विजयाची पुनरावृत्ती करायची आहे भाई, ते रिपीट करायचं आहे. आता इथे हिस्ट्री को रिपीट करेंगे या हिस्ट्री को डिफीट करेंगे, हा खेळ मैदानावरती आहे. आणखीन एक खेळ महत्वाचा आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मॅचला सुरुवात होते राऊंड विकेटने. पहिला बॉल फटका छान पद्धतीने खेळलाय समोरच्या दिशेने. वॉट कॅच, या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल एका हातामध्ये. प्रेक्षक वर्ग होते त्या सर्वांनी टाळ्यांचा गदर केला या खेळाडूसाठी. आणि या कॅच साठी 200 रुपयाचं प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार साई मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून या कॅचेस साठी 200 रुपयाचा प्राइज आलेला आहे. आणि बेस्ट फिल्डरच्या जवळपास त्या पुरस्काराकडे असू शकतो. बडजीबाई यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज. 700 500 नंतर 200 एकूण 700. आणि त्या खेळाडूचं नाव काय? खेळाडूचं नाव आहे मोहसिन आहे, पण त्याला सांगता सोनू तुझ्यावर भरोसा आहे. आणि काय कॅच घेतलाय, काय केलं. लारा भाई देखील खुश झाल्यात. कानून के हात लंबे होते भाई, सोनू भाई के भी लंबे. आणि जसा कॅच त्यांनी घेतलाय या मॅचला पकडलंय, कारण बिग विकेट, मोठा विकेट, पहिल्याच बॉल वरती प्रशांतची पहिली विकेट प्राप्त झालेली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर आता चेंजेस झालाय, बदल झालाय, पण ती सुरुवात आहे. हे तो सुरुवात आहे. डोक्यावरून बॉलला मात्र आपण पाहिलं तर पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. घडलंय त्याचा जास्त विचार करू नका, पुढे जाण्याचा विचार करा. आगे कैसे जा सकते, कैसे मुकाम तक पोहोच सकते. ऑफ स्टंपच्या बाहेर अजून एक क्रॅकिंग स्ट्रोक. कडक 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 बेधडक. सध्या चौकारांचा ज्या पद्धतीने खेळ होतोय, म्हणजे क्लासिकल फटके खेळले जात आहेत. असं वाटतं की नागेशजी वाडेकर आल्यानंतर ते चौकार षटकार ज्या पद्धतीने खेळले जात आहेत, जसं नागेश वाडेकर खेळतात तशा पद्धतीची बॅटिंग हा सर्व बॅटर दाखवत आहे. नाही, सध्या आपल्या बाजूला बरोबर नागेश वाडेकर आहेत आणि त्यांचे हात थोडेसे शिवशिवतात. बाबा थोडंसं मैदानावरती जाऊया आणि हात खोलूया. पण अशी बॅटिंग म्हणजे रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना की चौकार षटकार ठोकले जाणार, मोठी धावसंख्या उभारली जाणार, त्याचा पाठलाग केला जाणार. दुर्गेश वर्मा देखील आलेत का, अगदी खंदे पाठीराखे आहेत. भरपूर मोठे फॅन्स आहेत नागेश वाडेकर यांचे आणि ते देखील आलेत. आता फुल टॉस बॉल आता इनफिल्डच्या डोक्यावर मिड ऑफला बिट कर.
असलेल्या क्रिकेटचा 16 दुपारच्या वेळेला थोडंसं ऊन होतं, रणंत ऊन होतं, त्याच्यामुळे वाळू थोडीशी तापली होती, किनाऱ्यावरची तापलेली वाळू. आणि आता प्रत्येक जण सांगते बाबा जिंकण्यासाठीच लढूया. आणि पहिलं षटक 12 धावांचं पहिलं षटक गेले. पाटलाक आहे 86 धावांचा. 24 बॉलचा खेळ आहे. 24 चेंडू मध्ये 74 करायचे आहे. 2-4 7-4. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. बॅटर बॉलर फिल्डर या सर्वांकडून मात्र आपल्याला खूप चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 12 सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज मार्गावरती गोलंदाज येतोय आयुष. त्याच गोष्टीची चर्चा आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण सांगितलं की पाऊस आला नाही, परंतु तो आता पाऊस काय येणार नाही येणार याची चर्चा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय समोर लॉंग ऑन शॉट. मध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा असला तरी या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, प्रवीणच्या नावावरती आहेत, ज्यानं अर्धशतक ठोकले, 50 ठोकले, मैदानावरती आहेत. मैदानावरती आहे तो प्रवीण आहे. प्रवीण आहे आणि समोर सोनू मोहसिन. आज का दिन उनके लिए हसीन. क्या कॅचेस घेतल्या. ज्या ज्या वेळी त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय त्या वेळी त्याने तो कॅरी केला. चांगल्या पद्धतीच्या त्या कॅचेस पाहायला मिळाल्यात. धावफलकावरील धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मागवरती गोलंदाज पुन्हा तयार आहेत. वेट करतो चेन्नई सिंघम्स. त्यांच्या समोर कोण खेळणार. फायनल शॉर्ट बॉल त्याच्यावरती पुल पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल सिक्सर. भाई आएगा, थोड़ा सा अंधेरा था, थोड़ा सा रोशनी देंगे, अलग जगाएंगे और अलग झलक दिखाएंगे. अलग भी जगाएंगे, अलग झलक भी दिखाएंगे. आणि ती झलक दाखवणारा षटकार. अजून एक पटका केला जरूर. चेंडू चला वाईट स्लॉक आपला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव. धावा धाव धावा धाव धावा धाव. 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी स्कोर बोर्ड मध्ये वाढ होईल. स्कोर जाऊन पोहोचतो 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. पाटला काय 86 चा. अजून 60 धावा करायचे आहेत. स्कोर 26. प्रयत्न करायचे, प्रयत्न सोडायचे नाही. शेवटपर्यंत लढायचं आहे. लढाऊ वृत्ती क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. ही मॅच देखील तसेच आहे. लढायला लागेल. रन बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी ती मेहनत करायची आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल लेंथ मिस केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या श्रेणी डॉट बॉल येतील त्यावेळी दबाव थोडासा निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. नक्कीच दबाव निर्माण होईल. पण आताच तुम्ही म्हटलं बाबा लढायचं आहे, रडायचं नाही, लढायचं आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. जर विकेट घेतला तर दुर्गेश वर्मा याच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, निघून गेला. पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. त्याच्यामुळे चेंडूची निवड करणं देखील गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 26. 86 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये करायचे आता 60 धावा.
60 18 चेंडू मध्ये किमान 7 ते 8 असे चेंडू तुम्हाला कॅपिटलाइज करायचे आहे, युटिलाइज करायचे आहे, ज्याचा वापर मोठ्या फटक्यामध्ये केला जाईल. 7 ते 8 मोठे फटके आले हा सामना जिंकू शकतो. 18 मधले 8 बॉल तुम्हाला चॉईस करायचे आहेत. भाई चॉईस चाहिए, निवड पाहिजे तुमची. 18 मध्ये 60. पण बॉलिंगला गोल आलाय मोहसिन. ज्या मोहसिननं याच्या अगोदर 4 धावांचं षटक हाताळलंय तो गोलंदाज आता आलाय, ज्याने 2 कॅच घेतल्यात आणि कॅचही नाही घेतल्यात. भाई खाली कॅच नहीं पकड़ा है, पूरी तरह मैच को पकड़ लिया है. यस डेफिनेटली तोच मोहसिन, तोच सोनू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आपले 100% डेडिकेशन सध्या तो टीम साठी देतोय. मॅच मध्ये देत असताना पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुढे गोलंदाज तयार असेल. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून. पंचांचा सिग्नल, चेंडू सीमारेषेच्या पार. दोन विकेट घेतले तर सुदर्शन यांच्याकडून 300 रुपयाचा प्राइज असणार आहे. सोनूसाठी ते पारितोषिक मात्र लगावण्यात आलेले आहेत. सर मैदानाच्या मध्ये चौकार आलायत, अशा फटक्यांची गरज आहे आणि ते फटके सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. नाही, याच करता मी म्हटलं होतं बाबा इथे तुम्हाला 18 मधले कमीत कमी ते 7-8 चेंडू आहेत ना, त्याला बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवावं लागणार आहे. ती बॉन्ड लाईनच्या बाहेर धावत लागणार आहे. आता बघूया कशा पद्धतीने फलंदाजी होते, गोलंदाजी होते. मोहसिन अर्थात सोनू यांनी केलेली गोलंदाजी आपण पाहिले, प्रत्येकानं पाहिले ती गोलंदाजी. आणि तो तिथे आहे बरोबर मैदानावरती. समोर 2 फलंदाज, एका बाजूला रुपेश, दुसऱ्या बाजूला दीपक. जे मिळवण्यासाठी सर्व 11च्या 11 खेळाडूंची मेहनत सर खूप महत्वाची असते. सध्या मैदानाच्या मध्ये जर पाहिलं ना, कॉम्बिनेशन ज्या पद्धतीने दिसत आहेत, फिल्डिंग मध्ये चांगले कॅचेस घेत आहेत, गोलंदाज आपलं काम करतायत, बॅटर रन बनवतायत, त्याच्यामुळे हे सर्व बघा TEAM म्हणजे टुगेदर एव्हरीवन अचीवमेंट मोर. जर सर्वांनी एकत्र प्रयत्न केला तर अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळू शकतं आणि ते दाखवून दिले. सोनू आज हे की ना भाई, एकच वादा एकच नाव सोनू. अजून एक लगेच लक्षात राहतं. नाही, त्याच्यामुळे त्या आता तर आठवणी- लक्षातच राहणार होता, कारण मैदानावरती मोहसिन अर्थात सोनूचं चांगलं प्रदर्शन आणि त्यांच्यासाठी बक्षीस लावले, त्यांचं नाव सुदर्शन. आणि हॅट्रिक साठी आता सुदर्शन कडून 500 रुपयाचा प्राइज आहे. शेअर मार्केट वाढलंय, सेन्सेक्स वाढलाय सध्या. सुदर्शन देखील मात्र अगदी कमाल करतो. या ठिकाणी पारितोषिक तो लावतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 32. आणि हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये लगातार स्मिताचं स्माइल सर्व काही सर सांगून जात आहे. आणि हो, त्याचा चाहता सध्या मैदानाच्या आतमध्ये सुदर्शनच गेलाय. हे पारितोषिक त्यानं त्याला मैदानाच्या आतमध्ये जाऊन दिलंय. जीवाभावाचे आम्ही मित्र आहोत. भटजी सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत भटजी सर आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज पाहायला मिळणार आहे. त्याला कारण हे कारण मोहसिनने केलेली कामगिरी, सोनूची कामगिरी उजवी ठरले या सामन्यामध्ये. अजून कटर होता, लेग कटर चेंडू पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय.
हे षटक का हाताळलंय. सुरुवात इतकी चांगली नव्हती, चौकार आला होता. त्यानंतर 3 विकेट, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा सध्या धावफलकावरती येत्या 32 32 धावा झाल्या. 86चा पाठलाग. 12 बॉलचा खेळ आहे. 12 मध्ये 54 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 बॉल 54. मंडप डेकोरेटरचे मालक आदरणीय राजूभाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. भव्य दिव्य मंडप ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलाय त्याचे आपण पाहिलं तर अगदी प्रोप्रायटर आदरणीय राजूभाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम करीत आहोत. माहोल चेंज झालाय. मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं जी गोलंदाजी पाहायला मिळाली तिथून मात्र कुठेतरी थोडासा संघ बॅकफुटला आला असं चित्र दिसत आहे. परंतु इथून देखील कामगिरी करावी लागेल. फटका खेचलाय हो, अजूनही ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आम्ही करू शकतोय. इच्छाशक्ती आमचीही आहे. दाखव लगातारच्या 3 विकेटसाठी आदरणीय शैलेजी गौडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक एका बाजूला लागलं त्यावेळेला प्रयत्न देखील केला जातोय. शेवटपर्यंत हार मानायची नाहीयेत. दीपक तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. लढण्याची वृत्ती त्याने देखील दाखवली आहेत. लढाऊ वृत्ती ते देखील दाखवत आहेत. भले पराभव समोर आव असून उभा राहिलाय पण तिथून पळायचं नाहीये. भाई कमजोर तब रुकते जब वो थकते हैं, लेकिन विजेता तब रुकते जब वो जीतते हैं. देवेंद्र वर्मा जे खंदे पाठीराखे आहेत नागेश वाडेकर यांचे, त्यांनी सांगितले की देवेंद्र वर्माकडनं एक प्राइज आहे चेन्नई सिंगम साठी. चेन्नई सिंघम फायनल अगदी त्यांनी पाहिलेलं ते स्वप्न आहे. दुसऱ्या बाजूने फायनल मध्ये दुसरा संघ कुठला जाणार आहे याची चर्चा आता काही वेळामध्ये आपल्या समोर येणार आहेत. महत्वाची मॅच ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऑटमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याने टिपलाय. झेल संपलाय. बॅटरचा खेळ, विकेटचा पतन. मिनिटं झाल्यात. न्यू बॅटर सूर्या. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडा खाली राहिलाय, थोडा आत येणारा पाहायला मिळाला. रनआउटची संधी त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट. हा जिथे जिथे काही ना काही केलं जात आहे तिथे तिथे सक्सेसफुलच होत आहेत. आणखीन एका विकेटचा किनारा आहे. कारण समुद्र किनारा असतो, जिथे हात टाकाल तिथे मासा मिळतो, तसा आता जिथे हात टाकाल तिथे विकेट मिळतोय. ही परिस्थिती सध्या मैदानावरती आहे आणि हळूहळू पावलं जर पाहिली तर MNS ब्लास्टरची ते अंतिम सामन्याकडे चाललेत. अजून लेग कटर थोडासा बॅकअप द हँड डिलिव्हरी होता, रीड करता आला नाहीये. संतोष नवीन आले फलंदाज संतोष आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती नजर टाकली तर 39 धावा. धावफलकावरती 86 धावांचा पाठलाग करायचा होता. 47 करायचे आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. काल अशी परिस्थिती होती ज्यावेळेला शेवटला धावांचा पाठलाग करायचा होता ना, तो झाला नव्हता. चेन्नई सिंगम वर्सेस रॉयल थंडर्स
भाई रॉयल के पूरे खिलाड़ी को ठंडा कर दिया था. तशीच कहाणी आजही होती. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये जे झेल टिपले, खास करून एका हातामधला झेल सोनू न टिपला, तिथून मॅच टर्न झालाय, बदललाय आणि आता अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी अगदी तयारीमध्ये आहे तो ब्लास्टरचा संघ. 6 बॉलमध्ये 47 धावेची गरज आहे. थोडं कठीण झालं. 147 करायचे आहेत. चला काही करा. चेन्नई सिंगम तयार राहायचे. कॅप्टन तयार आहे चेन्नई सिंगमचे. आपल्याला पाहायला मिळतील लगेचच, कारण वेळ जास्त आपण वाया घालवणार नाही आहोत. चला मॅच सुरू करा. चला घाई करा, घाई करा. इतका वेळ का? मला वाटतं कॅप्टन टॉसला आलाय. कॅप्टन टॉसला पोहोचलेत. नाणेफेकीचा कॉल आहे. नाणेफेकीचा कॉल मात्र या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटची ही संपूर्ण खास करून आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अँसल डिसोजा सर. आपण पाहिलं तर हा टॉस होणार आहे. शेवटचा सामना त्याचा टॉस, आणि शेवटच्या सामन्याचा टॉस जातोय कोणाच्या बाजूने जातोय? ब्लास्टर्स. 3 ओव्हर. डॉट बॉल बिरदाव चोरजी संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर रंगणार आहे फायनलचा मॅच, महत्वाचा मॅच. आकर्षक ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार, कुठला संघ या पहिल्या पर्वाचा विजेतेपद पटकावणार, हे देखील सांगणारी आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी फायनल स्टार्ट होईल त्याच्या अगोदर नागेश वाडेकर हे मात्र मैदानाच्या मध्ये जाणार आहेत. आयोजकांची इच्छा आहे त्याच्यामुळे तेही जाणार आहेत. परंतु मैदानावरती आता गोलंदाज काय नक्की मनामध्ये त्याचा विचार काय हेही खूप गरजेचं आहे, कारण वाईट बॉल संधी जी मिळाल्या आहेत तिथे वाईट हाताळण्याचा प्रयत्न करतोय. बघा अशा सामन्यामधले 2 परिणाम येतात. एक तर तुम्ही विजयाच्या दिशेने आहेत ते तर नक्की आहे, पण जर तुम्ही मॅच थोडासा लांबवला तर येणाऱ्या फायनलवरती त्याचा परिणाम जाणवू शकतो. कारण तुम्ही फायनलमध्ये जवळपास टाइम जास्त घेऊ नका, एकदम दिमागामध्ये प्रवेश करा फायनलमध्ये. अभिजित आहेत आजपर्यंत, आज पूर्ण दिवसभर ना त्यांच्या बाजूने चेंडू पुढे गेलाच नाहीये, पुढेच थांबला, अगोदरच थांबलाय. त्याच्यामुळे फिल्डिंग चांगली झाले MNS ब्लास्टरची, बॅटिंग चांगली झाली आणि त्याच्या जोडल्या संतुलित गोलंदाजी यांचं मिश्रण या टीमच्या यशामध्ये लपलंय. म्हणजे अगदी सर्व क्षेत्रामध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली. हवेमध्ये फटका खेळलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं टिपलाय झेल, आणि हे कॉम्बिनेशन आजच्या दिवसात त्यामुळे तुम्हाला कमी संधी भेटणार आहे. आता आतापर्यंत जवळपास 8 बॅटरने बॅटिंग केलेत. 10व्या क्रमांकाचा बॅटर मैदानावरती आलाय. विकास आणि सोनू यांनी 3-3 बॉल टाकायचे नागेश वाडेकरला, त्याच्यामुळे नागाई तयार असणार आहेत. यावेळेचा बॉल सरळ चेंडू मात्र यष्टांवरती आढळलाय का चित्र दिसते पंचांचं बोट. हवेमध्ये फलंदाज होतोय बाद.
पाहिजे त्याच्यामुळे सोनू आपण मैदानावरती थांबायचंय. बाकी बाकी खेळाडूंना बाहेर या, म्हणजे इतर खेळाडूंना मैदानावरती प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळेल. बाकी जे खेळाडू आहेत त्यांनी लगे बाहेर या. ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी फक्त मध्ये राहा. सोनूच्या